सांगली शहरात अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार तर आरोपीला 2 तासात पोलिसांनी केले जेरबंद। सांगली शहर पुन्हा एकदा अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचाराच्या घटनेने हादरलं असून एका 14 वर्षीय अल्पवयीन मुलीवर संजय माने या 35 वर्षीय संशयिताने अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे। तर या प्रकरणी संजय नगर पोलिसांनी तातडीने पाऊल उचलत आरोपी संजय माने यास आटपाडी येथून ताब्यात घेतलंय। तर घटनेनंतर आरोपीला फाशी देण्याची मागणी करत पोलीस स्टेशन समोर घोषणाबाजी केली आहे। काँग्रेसचे नेते जयश्री पाटील तर भाजपचे नेते शिवाजी डोंगरे यांनी पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेत आरोपीवर तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे। दरम्यान या घटनेनंतर तातडीने संजय नगर पोलिसांनी आरोपी संजय माने यास गुन्हा दाखल केला। आता सकाळीच आम्ही मोर्चा काढला आणि अत्यंत परत इथे आपल्या इथेच ही घटना घडली, त्यामुळे खरोखर मनापासून वाईट वाटते। कारण ही लोकांची प्रवृत्ती आता खराब झालेली आहे, त्यामुळे ह्याला कुठेतरी आळा बसला पाहिजे आणि ह्या आता सगळ्यांनी आपण मिळून याचा लढा पुकारला पाहिजे। आणि त्या जो आहे ज्यांनी बलात्कार केला आहे तर त्याला खरं म्हणजे फाशीची शिक्षा लवकरात लवकर व्हायला पाहिजे, तरच हे म्हणजे सगळ्यांच्या देखतच व्हायला पाहिजे मला वाटतं, त्याशिवाय याला आळा बसणार नाही। काय आता अधिकाऱ्यांना भेटून आपण काय मागणी केलेली आहे? अधिकाऱ्यांना भेटून आपण आता सांगितलंय की लवकरात लवकर म्हणजे त्याला शासन झालं पाहिजे, याचा निकाल लवकरात लवकर लावला पाहिजे, नाहीतर ह्या घटना अशा घडतच राहणार। काल रात्री 23/8/2024 रोजी संजय नगर पोलीस हद्दीमधील चिंतननगर झोपडपट्टी येथे एक 15 वर्षाची बालिका हिचेवर लैंगिक अत्याचार झाला अशी तक्रार घेऊन सकाळी ती 11:15 दरम्यान पोलीस स्टेशनला आली। तिने सांगितले की त्याच्यावर लैंगिक अत्याचार केल्याने जो लैंगिक अत्याचार करणारा इसम आहे तो संजय माने म्हणून आहे, त्यांच्याच एरियामध्ये राहणारा। त्याने काल रात्री तिचं तोंड दाबून तिला त्या आरोपीच्या घरी नेऊन लैंगिक अत्याचार केला अशी सकाळी बालिका तिची आई ही पोलीस स्टेशनला 11:15 दरम्यान आल्यानंतर आम्ही तत्काळ महिला अधिकाऱ्या विश्रामबाग पोलीस स्टेशन येथून महिला अधिकारी बोलावून त्याची रीतसर तक्रार नोंदवण्यास सुरुवात केली। त्यानंतर आरोपीचे नाव प्राप्त झाल्यानंतर आरोपीला तात्काळ ताब्यात घेण्यासाठी 2 टीमा करून पूर्ण हद्दीमध्ये आणि बाहेर पाठवल्या। या दरम्यान जो संशयित आरोपी आहे त्याची माहिती घेतली असता संशयित आरोपी त्याचे नाव संजय प्रकाश माने असून त्याच्यावर 2011 साली विश्रामबाग पोलीस स्टेशनमध्ये मर्डरचा गुन्हा नोंद होता। त्या गुन्ह्यामध्ये आरोपीस 14 वर्षे शिक्षा झाली होती आणि तो सध्या जेलमध्ये होता आणि गेल्या महिन्यामध्ये तो पॅरोल सुट्टीवर त्याच्या घरी आला होता अशी माहिती मिळाली। या दरम्यान घटना आम्हाला समजल्यानंतर 1.5 तासामध्ये आरोपीला आमच्या टीमने ताब्यात घेतलेले आहे। त्यानंतर सदर बालिकेची रीतसर तक्रार घेऊन सदर आरोपीवर भादवी नवीन BNS कलम 65(1) तसेच पोक्सो कलम 4 व 6 प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे आणि सदर गुन्ह्याचा तपास आम्ही स्वतः करीत आहोत। बालिकेला पुढील वैद्यकीय तपासणीसाठी सांगली सिव्हिल येथे आम्ही पाठवलेलं आहे।